हां हो. गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. आज आपण या ठिकाणी संत एकनाथ महाराजांचं भारूडच्या संदर्भात या ठिकाणी माहिती पाहतो. तर साधू संतांच्या काळात समाजातील लोकांना चांगल्या गोष्टी सांगत कोण हा या ठिकाणी खूप मोठा प्रश्न आहे. कारण हा जो साधू संतांचा जो काळ पाहिला त्या ठिकाणी एकनाथ महाराजांचा आहे 1532 ते 1590. हा जर काळ पाहिला तर या काळामध्ये आपल्या देशामध्ये शिक्षणाच्या सुविधा या ठिकाणी नव्हत्या. साधू संतांच्या काळात 4 वर्ण होते, बरोबर आहे. त्यापैकी या ठिकाणी फक्त तो ब्राह्मण वर्ग आहे, या वर्गाला फक्त लिहिता वाचता येतो. बाकीच्याला व्यापार वर्गाला थोडंफार जमत. बाकीच्या ठिकाणी शाळा नावाची चीजच नव्हती. जसं आज शाळा कॉलेज महाविद्यालय आहे, सर्वांना या ठिकाणी शिक्षणाची सुविधा आहे, बरोबर. परंतु पूर्वीच्या काळची काय अवस्था आहे, या देशामध्ये पूर्वीच्या काळी शाळाच नव्हत्या. मग समाजातील लोकांना चांगल्या गोष्टी सांगाल कोण सांगाल? तर समाजातील लोकांना चांगल्या गोष्टी सांगण्याचं काम या साधू संतांनी या ठिकाणी केलं. आणि विचार पहा साधू संतांचं वागणं पहा, विचार पहा. लक्षात, समाजातील लोकांना चांगल्या गोष्टी सांगायच्या म्हणून त्यांनी अभंग रचना तयार केली, भारूड तयार केली, वेगवेगळ्या माध्यमातून लोकांना शिकवण्याचं काम. लक्षात, वेगवेगळ्या माध्यमातून पहा या ठिकाणी साधू संतांचे विचार कसे पहा. पूर्णपणे स्वतःची वृत्ती या ठिकाणी निस्वार्थी, मनामध्ये राग नाही, मनामध्ये कुणाविषयी दोष नाही. संतांची संख्या कमी होती, वाईटांची संख्या जास्त होती, म्हणून त्या काळात साधू संतांना त्रास झाला. आणि असं म्हणतात प्रत्येक वेळेला की चांगल्यांची संख्या कमी असती आणि वाईटांची संख्या जास्त असते. म्हणून चांगल्या माणसांना अजूनही समाजात त्रास होतो. अजूनही एखाद्या माणसाने चौकात उभं राहून म्हणतो की दारू पिणं वाईट आहे, दारू पिऊ नये, त्यांनी शरीर खराब होतं, माणसाचं कुटुंब उद्ध्वस्त होतं, लक्षात, दारू बंदी करा असं कुणी म्हणून देतो चौकामध्ये. लक्षात, त्याला किती जण मारणार आहेत पहा, त्याला किती साथ देणार आहेत आणि त्याला किती मारणार आहेत याची संख्या पहा. दारू न पिणाऱ्यांची संख्या पहा, पिणाऱ्यांची संख्या पहा, बरोबर आहे. मग आपल्याला स्वतःला कळतं ना की दारू पिणं वाईट आहे, तरी सुद्धा आपण त्या मार्गाला या ठिकाणी जातो. म्हणजे त्या काळामध्ये समाजातील लोकांना चांगल्या गोष्टी सांगण्याचं काम साधू संतांनी निस्वार्थीपणाने केलं. ज्ञानेश्वर महाराजांनी या ठिकाणी ज्ञानेश्वरी लिहिली, पैसे मिळावे म्हणून लिहिली, समाजात किंमत मिळावी म्हणून लिहिली, त्यासाठी लिहिली नाहीये. त्यांनी या ठिकाणी ज्ञानेश्वरी लिहिली या ठिकाणी समाजाच्या लोकांचं कल्याण होण्यासाठी, समाजाला ज्ञान द्यायचं होतं, समाज बनवायचा होता, विचारी बनवायचा होता, परमेश्वराची सेवा करणारा समाज बनवायचा होता, चांगले गुण समाजात निर्माण करायचे होते. परंतु समाजातील लोकांना त्यांना जगू नाही दिलं. तुम्ही पाहिला असेल इतिहास, ज्ञानेश्वर माऊलींना, चारही भावनांना भिक्षा मागायला गेलं तर साधे भिक्षा सुद्धा देतो. संन्यासीची मुलं म्हणून त्यांना चिडवलं जातं. इतकी वाईट परिस्थिती, त्यांना जगू नाही दिलं, अक्षरशः आई वडिलांना जगू नाही दिलं. ज्ञानेश्वर माऊलींच्या आई वडिलांना जगू दिलं का समाजाने? नाही. ही तुमची जवळ मुलं संन्यासीची मुलं आहेत. समाजातील लोकांनी नावाडेवलं त्यांना, आत्महत्या करावं लागली त्यांना एक दिवस रात्रीच्या वेळेला. मुलांना रात्रीचं झोपवलं आणि रात्रीच्या वेळेला, मध्यरात्रीच्या वेळेला त्या ठिकाणी त्यांना आत्महत्या या ठिकाणी करावं, त्यांना स्वतःचं जीवन या ठिकाणी संपवलं लागलं. इतकी वाईट अशा प्रकारची घटना या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊलीने या ठिकाणी. चांगल्यांची संख्या फार कमी होती, वाईटांची संख्या जास्त आहे, लक्षात. म्हणून अशा गोष्टी या ठिकाणी घडतात. आणि हे सगळं केलं निस्वार्थीपणाने केलं. अनेक साधू संतांनी या ठिकाणी अभंग रचना लिहिली, अभंग लिहिले त्या काळामध्ये, समाजातील लोकांना चांगल्या गोष्टी सांगण्यासाठी ओवी रचना केली, भारूड लिहिली. लक्षात, हे भारूड म्हणजे कसे, लोकांच्या समोर आनंदाने नाचत गात लोकांना काही समजुतीच्या गोष्टी सांगणं, यासाठी त्यांनी हे भारूड लिहिले. लोकांना मनोरंजन करत करा या एकनाथ महाराजांनी ही भारूडची रचना लोकांना समजावून सांगितली.
आता मी तुम्हाला बऱ्याच वेळा या ठिकाणी असं बोलतो, माझं बोलण्याचा टाईप कधी असा राहतो की आम्हाला जी सवय आहे की उद्या जर शनिवार असेल, उद्या जर रविवार असेल, तर आम्ही आमच्या आईवडिलांना या ठिकाणी म्हणतो की आम्हाला सकाळी उठवू नका. बरोबर आहे? ही माझी बोलण्याची कशी राहते, पद्धत राहते. कशी राहते, बोलण्याची पद्धत राहते. अगदी तशीच बोलण्याची टाईप या भारुडमध्ये या ठिकाणी एकनाथ महाराजांनी केली. एकनाथ महाराज म्हणतात की समाजामध्ये जे लोक आहेत, लक्षात, ज्या लोकांच्या मध्ये दुर्गुण आहे, त्यांच्यावर म्हणजे दुर्गुण आहे त्या ठिकाणी काम, क्रोध, काम, क्रोध अशा प्रकारचे दुर्गुण आहेत. म्हणजे इच्छा, राग, संताप, चीड लोकांच्या मनामध्ये दुर्गुण आहे. मनामध्ये इच्छा ठेवणे हे सुद्धा दुर्गुणाचं लक्षण आहे. तुम्ही म्हणाल की दुर्गुण कसा, मनामध्ये इच्छा ठेवणं दुर्गुण कसा? तर पहा, या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी अपेक्षा कराल की मला या ठिकाणी बाहेरच्या बोर्डाच्या परीक्षेत 80% मार्क मिळाले, बरोबर आहे? आता तुमची ही या ठिकाणी काय झाली, इच्छा झाली. आणि जर तुम्हाला तेवढे 80% मार्क्स नाही मिळाले तर तुम्ही नाराज व्हाल, दुःखी व्हाल. कशामुळे झालं हे? मनामध्ये इच्छा ठेवल्यामुळे झालं. म्हणजे तुम्ही नाराज झाला की नाही? झाला नाराज, झाला दुःखी, हा सुद्धा दुर्गुण झाला नाही. बरोबर आहे? साधू संतांचं म्हणणं कसं माहिती आहे का, तुम्ही तुमचं काम करा, फळाची अपेक्षा करू नका. तुम्ही तुमचं काम करत राहा, तुम्हाला तुमचं फळ आपोआप मिळेल. आणि जे मिळेल ते स्वीकारा, अपेक्षा करायची नाही. पण काम करत राहा, तुमचं जे काम आहे ते तुम्ही काम करा. ज्याने त्यांनी आपापलं काम करत राहिले, जो तो आपापलं काम करत राहिला तर त्याला त्याच्याप्रमाणे फळ मिळेल. तो चोरी करायचं काम करेल तर त्याला त्याचं फळ मिळेल. एखादा माणूस चांगलं काम करेल, आज न उद्या त्याला चांगलं फळ मिळेल. परंतु अपेक्षा करायची नाही. लक्षात, अपेक्षा करायची नाही. जर तुम्ही अपेक्षा कराल तर तुम्ही नाराज व्हाल. लक्षात, जर म्हणाल की मला मान पाहिजे, लक्षात, मला मान पाहिजे असं म्हणाल तर एक दिवस तुमचा अपमान. म्हणून मानपणाच्या गोष्टी करायच्या. साधू संत कधीही वागतात, कधीही मानपणाच्या साधू संतांनी कोणाला ऐकत नाही. कुठल्या साधू संतांनी कधीच नाही, कुठल्याही प्रकारच्या मनामध्ये इच्छा ठेवल्या नाही. एवढे जरी साधू संत होते, मनामध्ये कुठल्या प्रकारची इच्छा नाही. लक्षात, काही इच्छा नाही. त्यांना माहिती आहे परमेश्वराने आपल्याला या पृथ्वी तलावर 70-80 वर्षासाठी, 100 वर्षासाठी जगायला पाठवलेलं आहे. आपल्याला तेवढंच वर्ष जगायचं आहे, तर पुन्हा निघून जायचं. परमेश्वराकडे पुन्हा निघून जायचं आहे. तेवढ्या दिवसासाठी आपण आलेलो आहोत. की जसं तुम्ही या ठिकाणी शाळेत आला, ज्युनियर कॉलेजला 2 वर्ष, तुम्ही विचार केला पाहिजे की आपण 2च वर्ष कॉलेजमध्ये आहोत. 2 वर्षानंतर आहात का? नाही आहे. मग 2 वर्ष आपण चांगली घालू, आनंदाने घालू. पुन्हा आपण या कॉलेजला येणार नाही, शिकण्यासाठी येणार नाही. 2च वर्ष आपण आहोत. मग 2 वर्ष आपण आनंदात, सुखात, व्यवस्थित या ठिकाणी घालू. हा विचार तुमच्या मनात पाहिजे. बरोबर आहे का? तसं साधू संत या ठिकाणी विचार करतात की पृथ्वी तलावर आपण काही वर्ष जगण्यासाठी आले, मग जगाला आनंदाने. लक्षात, कशाला वाईट दिवस घालवता, कशाला वाईट वागता, कशाला मनामध्ये या ठिकाणी इच्छा व्यक्त करता. किती मोठ्या मनामध्ये इच्छा ठेवल्या आणि काही जरी केलं तरी एक दिवस आपल्याला हे जग सोडून जायचं आहे. आणि म्हणून जीवन जगत असताना आपल्या मनात आपण राग ठेवू नका, इच्छा ठेवू नका, संताप करू नका, चिडू नका. साधू संत कुठला चिडलाय पाहिलं का? चिडलाय कधी, त्याच्या अंगावर धावून गेले, त्याची मारामारी झाली, कधी इतिहासात ऐकलं का? ते ऐकलं का? नाही. एकनाथ महाराज तसाच किस्सा या ठिकाणी. एक माणूस गावातला शेजारच्या डोहामधून या ठिकाणी ज्यावेळेला अंघोळ करून एकनाथ महाराज बाहेर आले, तेव्हा एक माणूस त्यांच्या अंगावर पान खाऊन थुंकला. एकनाथ महाराज तर काहीच नाही म्हणाले, काहीच नाही म्हणाले. पुन्हा दोन अंघोळ केली. पुन्हा एकनाथ महाराज आले की पुन्हा एक गावातला चिडखोर माणूस त्यांच्या अंगावर पुन्हा थुकला. थुकायचा आणि हसायचाही, कारण त्याला खूप वेगळं वाटत होतं. लक्षात, असं करता करता जवळजवळ 108 वेळा तो माणूस त्यांच्या अंगावर थुकला. तरी सुद्धा एकनाथ महाराज त्याला काहीच नाही बोलले. कारण मनात संताप नाही, मनात चीड नाही, मनात राग नाही. आलं लक्षात? आणि त्याच माणसाला शेवटी वाटलं की तोच माणूस शेवटी म्हणाला की महाराज मी तुमच्या अंगावर इतके वेळा थुकलो, तुम्ही काहीच नाही बोलला, मला तुम्ही काही म्हणलं नाही, रागावला नाही.
का असं झालं? तर एकनाथ महाराज म्हणाले, अरे माझं भाग्य आहे, माझं भाग्य आहे, आज तुझ्यामुळे मला 108 वेळा आंघोळ करण्याची संधी मिळाली. मी केली नसते आधी केलं. एकनाथ महाराजांनी इतकी वेळा आंघोळ केली असती का? नाही, तुझ्यामुळे मी आंघोळ केली. माझं शरीर स्वच्छ करण्यासाठी मी तुझ्यामुळे या ठिकाणी करू शकतो. विचार करण्याची पद्धत आपल्यासारख्या माणसाने जाग्यावर कॉलर झाली असते, बरोबर? आपलं राग आहे, सांगतात नाही, त्यांच्यात पण आपल्याचा फरकच आहे. आपलं जगणं हे स्वार्थीपणाचं आलं काय? आणि म्हणून या देशामध्ये संत मान आहे. जोपर्यंत या पृथ्वी तलावर चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत संतांची नावं घेतली जाते. घेते ना आपण? 700 वर्ष होऊन गेली तर त्यांचं नाव घेते ना. आणि पंढरपूरच्या एकाडी एकादशीला या ठिकाणी काय केलं जाते? हजारो लोक या साधू संतांच्या पालख्या घेऊन पंढरपूरला जातात. अखंड परंपरा आहे. कुणी पत्र पाठवलं का त्यांना यात्रेमध्ये या पालखी सोहळ्यात सहभागी व्हावं म्हणून? कुणी पत्र पाठवत आहे का? नाही. तो आपल्या मनाने सहभाग होते. साधू संतांची ताकद आहे, विचारायची ताकद. माणसं गेली लक्षात, घरोघरी त्यांचे फोटो आहेत, घरोघरी त्यांचे ग्रंथ आहेत त्या ठिकाणी, आणि ते विचारायची गरज आहे. समाजाला त्या विचारायची गरज आहे. समाज जर त्या विचाराने जगला तर संपूर्ण जग सुखी होईल. संपूर्ण जग सुखी होईल. त्यांच्या विचारांची आज आपल्याला खूप मोठी या ठिकाणी गरज आहे. या भारूडामध्ये त्यांनी काय सांगितलं की लोकांच्या मनामध्ये या ठिकाणी इच्छा आहे, राग आहे, संताप आहे, चीड आहे, हे लोकांच्या मनात आहे. ते घालवण्यासाठी मनातील लोकांनी, समाजातील लोकांनी घालवण्यासाठी सात्विक गुण म्हणजे चांगले गुण मनामध्ये निर्माण केले. मनात चांगले गुण, मनात चांगले गुण ठेवले तर हे मनात राहणार नाही. हे राहील का? हे आहे म्हणून हे नाही. लक्षात, दुःख आहे म्हणून आनंद नाही आहे. मनात दुःख आहे म्हणून मनाला आनंद नाही. पण मनात जर आनंद असेल तर मनात दुःख राहणार नाही. मनात जर चांगले गुण असतील तर मनात या ठिकाणी वाईट गुण असणार नाही. बरोबर. महाराजांनी या भारूडामध्ये समाजातील लोकांना हेच सांगितलं की तुमच्या मनात राग, संताप, चीड आहे, इच्छा आहे तुमच्या मनात, त्या घालवण्यासाठी तुम्ही तुमच्या मनात सात्विक गुण निर्माण करा. तुम्ही तुमच्या मनात चांगले गुण निर्माण करा. तुमच्या मनातले वाईट गुण, दुर्गुण आपोआप निघून जातील. तुमचं जीवन सुखी होईल. तुम्ही जीवनात आनंदी बनाल. हे भारूडात त्यांनी सांगितलेलं आहे. लक्षात. आणि सांगण्याचा टाईप कसा? सांगण्याचा टाईप कसा की तुमच्या अंगी जे दुर्गुण आहे ते माझ्या बी अंगी आहेत. ते माझ्या बी अंगी आहेत. पण माझ्या अंगी कसे आले? लक्षात. माझ्या अंगी कसे आले तर या ठिकाणी जो विंचू चावला आहे, हा विंचू, या गुणांचा विंचू मला चावला. लक्षात. कुठल्या गुणांचा विंचू चावला? काम, क्रोध. काम, क्रोध मला विंचू चावला. आणि म्हणून हा काम, क्रोध म्हणजे संताप, राग, चीड आणि इच्छा, हे जे विषारी गोष्टी आहेत त्या माझ्या अंगात या ठिकाणी शिरलेल्या आहेत. तुमच्यासारखेच माझ्या अंगात शिरलेले. म्हणून मी या ठिकाणी सात्विक गुण हा माझा उपाय या ठिकाणी केला. सात्विक गुण, चांगले गुण मी माझ्या मनात या ठिकाणी निर्माण केले. त्यामुळे माझ्या मनातला हा विंचू जो चावलेला आहे तो या ठिकाणी उतरला. मी हा उपाय केला, तुम्ही पण हा उपाय या ठिकाणी करा. तुम्ही सुद्धा हा उपाय या ठिकाणी करा आणि तुम्हाला तुमच्या मनात असणारा राग, संताप, चीड घालून टाका. हेच या भारूडामध्ये त्यांनी आपल्या पद्धतीने सांगितलेलं आहे. लक्षात. एकनाथ महाराज म्हणतात मला विंचू चावला, मला विंचू चावला. आतापर्यंत तुम्ही बऱ्याच वेळा सांगितलं विंचू चावला, विंचू चावला. काय म्हणले एकनाथ महाराज पण असतो? लक्षात. एकनाथ महाराज म्हणाले की मला विंचू चावला, तो विंचू काम, क्रोध वाला विंचू मला चावला. दुर्गुण माझ्या अंगामध्ये शिरले. जसं आपल्याला प्रत्यक्ष विंचू चावल्यानंतर विंचवाचं विष आपल्या पायातून संपूर्ण अंगभर या ठिकाणी फिरतं. लक्षात. संपूर्ण अंगाला या ठिकाणी ठणका लागतो. खूप अंगामध्ये या ठिकाणी लाही होते म्हणता येईल. तुमच्या शरीरातलं रक्त हे सळसळ या ठिकाणी करतं. खूप त्रास होतो. लक्षात. तसं एकनाथ महाराज या ठिकाणी म्हणतात की मला विंचू चावला, पण तो कुठला चावला? दुर्गुण. विंचू चावला म्हणजे विंचू चावल्यानंतर तसे शरीरामध्ये या ठिकाणी भरून पूर्णपणे मिसळून जाईल. त्याचा त्रास या ठिकाणी विष आपल्याला पिल्यानंतर त्रास होईल.
कशा प्रकारचा बिनचूक असल्या प्रकारचा होता की काम तुम्हाला बिनचूक मला तुमच्या अंगामध्ये जे दुर्गुण आहे, मनामध्ये जे दुर्गुण आहे ते सुद्धा आता मला बिनचवाच्या माध्यमातून माझ्या मनात चढलेले आहे. मला त्याचा त्रास होतो आणि उपाय म्हणून या ठिकाणी मी सात्विक गुणाचा अंगार या ठिकाणी लागतो. आपण पाहतो की खेडेपाड्यातले लोक या ठिकाणी विंचू आल्याबरोबर मानसिक तांत्रिकाकडे जातात. लक्षात तो मानसिक तांत्रिक आपल्या घरची राख घेईल, कुठं कपडा लागल, कुठं याचा कोण फेकून देईल, कुठला मंत्रच म्हणून देईल. लक्षात असे उपाय करत बसू नका. अंधश्रद्धेवर मी या भारुडामध्ये त्यांनी टीका केली. कारण त्या काळात खूप मोठी अंधश्रद्धा होती, भयंकर. लक्षात ही अंधश्रद्धा अलीकडच्या काळात थोडीशी कमी झाली, परंतु खेड्यापाड्यात अजूनही अंधश्रद्धा आहे. आमोशा पौर्णिमेला अजूनही खेड्यापाड्यातले लोक एखाद्या ठिकाणी लिंबू टाकला असता का नाही रस्त्याच्या कडाला घाबरतात असे. लक्षात ती लिंबावर बघून बघूनच चालते. लक्षात पण मटणाची भाजी केली तर तेच लिंबू चिरून त्यात सोडून खाते. बरोबर काय गंमत आहे या ठिकाणी पहा. ज्या लिंबाला आपण भेटतो त्या लिंबाचा रसही आपण खातो, घ्यायची काय कारण नाही तुला. पण ते रस्त्यात पडलं म्हणून काय झालं, त्याच्यात एवढी ताकद आली का रस्त्यात पडलं म्हणून. आणि जेव्हा फ्रीजमध्ये थंड असतो तेव्हा काय येतो, काय त्याच्यात देव निर्माण होता, त्याच्यात देव येतो का, घरातल्या लिंबाच्या अंगात देव येतो का, रस्त्यात काय भूत होता का त्याचं. कुणी सांगितलं तुम्हाला, कुणी सांगितलं या गोष्टी तुम्हाला या. परंतु रस्त्यावर तर लिंबू कुठं कुठं दिवा लावून ठेवला असे. लक्षात इतके लोक त्याला घाबरतात, काय बोलायचं. हा कसा आहे, संपूर्ण समाज कसा आहे, अंधश्रद्धेनं पिछाडलेला समाज. आणि त्या काळात या साधू संतांच्या काळात भयानक अंधश्रद्धा, भयानक. आणि ते अजूनही भरपूर प्रमाणात आहे. शहरातली लोक या ठिकाणी करतात, शहरातले लोक या ठिकाणी आंधळी झाले. भरपूर लोक या ठिकाणी अंधश्रद्धेला बळी पडलेले आहेत आणि अजूनही खेडेपाड्यात चालूच आहे. म्हणजे आम्ही एवढं शिकलो, एवढ्या गोष्टी पाहिल्या, लक्षात एवढ्या गोष्टींचा अभ्यास केला, परंतु आम्हाला पुस्तकात कुठेही भूत दिसलं नाही. एवढा या ठिकाणी आपल्या शास्त्रज्ञांनी अभ्यास केला. लक्षात संपूर्ण पृथ्वी पालती करून या ठिकाणी दुसऱ्या ग्रहावर गेली, त्यांना कुठेही भूत दिसलं नाही. मग तुम्हाला घरात बसून भूत कसं दिसलं, घरात बसून भूत कसं दिसलं. तर या सगळ्या भूतागीताच्या गोष्टी आपल्याला पूर्वीच्या लोकांनी सांगितल्या. त्याचा मनावरती प्रभाव आहे, त्याचा दबाव आहे आपल्या अंगावरती, मनावरती. आणि म्हणून आपण या गोष्टीला या ठिकाणी घाबरतो. लक्षात मशानभूमीत भूत आहे हे आपल्याला आपल्या घरच्यांनी सांगितलं, म्हणून आपण तिकडे फिरकत नाही. बरोबर आहे. आणि त्या बाजूला नेमका अंधार असतो, अंधाराला आपण घाबरतो. घाबरण्याचं कारण म्हणजे अरे दिसतच नाही काही, तर जिथं काही दिसतच नाही तिथं आपण चालणार नाही, फिरणार नाही. आणि नेमकं स्मशानभूमीमध्ये पूर्णपणे सुटसुकाट राहतो, तिकडं कुणीही या ठिकाणी फिरकत नाही. त्यामुळे वातावरण ऑटोमॅटिक ढगात दिसतं. पण तिथं गेलेला माणूस असतो, मेलेल्या माणसाला आपण तिथे डेकडे जातो. लक्षात त्यामुळं तिथं त्या दिवशी जातो, पण परत नाही आपण तिकडे फिरकत. त्या दिवशी जायला भरपूर लोक भरपूर असतात, त्यामुळे आपल्याला स्मशानभूमीची भीती नाही वाटत. एखाद्याला पोचवाय गेलं स्मशानभूमीची भीती वाटते काय, काहीच भीती वाटत नाही. दुसऱ्या दिवशी त्यावर एकटा का मनावर दबाव येतो. लक्षात सगळे लोक बरोबर असताना भीती नाही वाटत, पण एकटे जायचं म्हणजे भीती होती, मनावरचा हा दबाव आहे. आणि पूर्वीच्या सांगितलेल्या लोकांच्या गोष्टी आपल्याला जसं जसं पुढं जाईल तसं तसं आपल्याला आठवतात. म्हणून आपल्या मनाला प्रचंड अशा प्रकारची भीती वाटते. वास्तविक पाहता तिथं काहीच नाही, तिथं काहीही नाही, पूर्ण शुकशुकाट आहे, पूर्ण शांत अशा प्रकारचं वाटतं. लक्षात त्यामुळे चालत असताना सुद्धा आपल्याच पायाचा आपल्याला आवाज येतो ना, आपण म्हणतो कोणतरी मागणं आलं बघ काय, एवढा भीतो आपण त्या. परंतु वास्तविक पाहता तिथं काही सुद्धा नसतं. असं सांगण्याचं तात्पर्य अशा प्रकारचे की भारुडामध्ये एकनाथ महाराजांनी सांगण्याचा जो टाईप आहे तो कशा प्रकारचा आहे. मी तुम्हाला असं नेहमी म्हणतो की आम्हाला अभ्यास करायची सवय, ठीक आहे, आम्हाला अभ्यास करायची सवय नाही, आम्हाला दिवसभर निवांत राहायची सवय, टी व्ही पाहायची सवय, मोबाईल पाहायची सवय, लक्षात रात्री लवकर झोपायची सवय. आम्हाला अशा प्रकारच्या सवयी आहेत. आम्हाला म्हणजे कुणाला आहे, मला आहे का त्या सवयी कुणाला आहे, त्या सवयी तुम्हाला आहे. तुमच्या सवयींनी या पद्धतीने या ठिकाणी बोलून दाखवत असतो. तुमचे काही दुर्गुण म्हणा,
लक्षात, अभ्यास करत नाही म्हणून म्हणा, कान टोचण्यासाठी म्हणून म्हणा, मी या पद्धतीने या ठिकाणी बोलत असतो की आम्हाला अशा प्रकारची सवय आहे. लक्षात, आम्हाला अशा प्रकारची सवय आहे, आमच्या आईवडील काय करतात हे आम्हाला माहित नाही. लक्षात, अभ्यास नावाची चीज आम्हाला माहित नाही, आम्हाला फिरायला पाहिजे, मौज मजा पाहिजे, मोबाईल पाहिजे, आम्हाला अशा प्रकारच्या सवयी आहेत असं मी या ठिकाणी मुद्दा म्हणतो. लक्षात, म्हणजे या ठिकाणी तुमचे दुर्गुण या ठिकाणी मी तुम्हाला सांगत असतो. तर या ठिकाणी एकनाथ महाराजांनी सुद्धा अशाच टाईपमध्ये समाजामध्ये समोर बसलेले जे लोक आहेत या लोकांना सुद्धा अशाच टाईपमध्ये या ठिकाणी एकनाथ महाराज बोलत आहे. आता त्या काळामध्ये समाजाला शिकवण्याचं काम साधू संतांनी कशा प्रकारे केलं, तर या ठिकाणी साधू संतांनी आपली जी काही अभंगरचना तयार केली असेल, ओव्या तयार केली असतील, भारुड तयार केली असतील, तर अशा वेळेला हे सगळे साधू संत काय करायचे, त्या काळात या ठिकाणी मंदिरं होती, गावोगावी मंदिरं होती. त्या की तसं आज मंदिर आहे. लक्षात, मंदिर नावाचा प्रकार जो आहे आपला जी भारत देश आहे हा पूर्णपणे कसा आहे, भावनाशील अशा प्रकारचा देश. या ठिकाणी माणसापेक्षा भावनेला जास्त किंमत दिली. लक्षात, पूर्वीच्या काळी जशी गावोगावी मंदिरं होती तशी आजही या ठिकाणी आहे. आता एकाच्या ठिकाणी दोनच्या ठिकाणी 4 मंदिरं झाली. लक्षात, लोक गावामध्ये मंदिर कसं होईल याचा या ठिकाणी 10 वेळा विचार करतात. आलं लक्षात, परंतु गावामध्ये शाळा कशी होईल, गावातल्या गावात विद्यार्थ्यांची शाळेची सोय होईल का हा विचार या ठिकाणी लोक नाही करत. पण गावोगावी मंदिर आहे पण गावोगावी शाळा नाही, कारण शाळेचा विचार कुणीच नाही करत. वास्तविक पाहता आज मंदिरापेक्षा शाळेची जास्त गरज आहे. कॅम्प्युटरच्या रूमची जास्त या ठिकाणी, कॅम्प्युटरचं शिक्षण विद्यार्थ्यांना या ठिकाणी जास्त गरज. त्या गोष्टीकडे समाज या ठिकाणी लक्ष नाही देत. लक्षात, तर सांगण्याचं तात्पर्य अशा प्रकारचं आहे की साधू संत त्या काळामध्ये या ठिकाणी गावोगावी जायचे, गावोगावी जायचे आणि गावातल्या लोकांना संध्याकाळच्या वेळेला मंदिरामध्ये या ठिकाणी एकत्र आणायचे आणि मंदिरामध्ये एकत्र आणून त्या लोकांच्या समोर आपली अभंग रचना वाचून दाखवत, काही दृष्टांत देऊन, काही दाखले देऊन समाजातील लोकांना चांगल्या गोष्टी सांगण्याचं काम साधू संतांनी निस्वार्थीपणाने या ठिकाणी केलं. बरं, नुसते एका गावाला गेले असे नाही, जेवढ्या गावाला जाता येईल समोर समोर त्या त्या गावाला प्रवास करून या ठिकाणी साधू संतांनी आपले विचार या ठिकाणी मांडले. आलं लक्षात, तर हे लोकशिक्षणाचं काम त्या काळामध्ये साधू संतांनी मात्र खूप अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी केलं. परंतु त्या काळामध्ये साधू संतांची संख्या कमी होते, वाईटांची संख्या जास्त होते, म्हणून साधू संतांना या ठिकाणी त्रास झाला. कुठेही त्यांचं फारसं कौतुक झालं नाही, परंतु मनामध्ये त्यांचे विचार होता की जे आपण सांगत आहोत ते सत्य, ते आज न उद्या लोकांना कळेल. आज आपण या ठिकाणी लोकांना गावातलं सांगू, किमान 10,000 लोकांना आपलं ज्ञान या ठिकाणी कळेल. आज मग त्या बाकीच्या लोकांना या ठिकाणी कळेल. सांगायचं काम आपले, ऐकायचं काम लोकांचं आहे, असा विचार करून या ठिकाणी साधू संतांनी समाजातील लोकांना गावोगावी जाऊन आपलं ज्ञान सांगण्याचं काम केलं. आणि कोणताही फायदा नाही की एका गावाला गेलं म्हणून त्यांना एवढं मानधन मिळालं, असंही काही नाही, काहीच नाही ना. म्हणजे स्वतः या ठिकाणी अभंगरचना तयार करायची, भारुड स्वतः तयार करायची, ओव्या स्वतः तयार करायची, स्वतःच्या विचाराने मांडायचं, तिथं लिहायचं आणि गावागावी पुन्हा फिरून समाजातल्या लोकांना ज्ञान सांगायचं, म्हणजे साधी गोष्ट नाही. संपूर्ण काम, संपूर्ण आयुष्य त्यांनी समाजाच्या चांगल्या गोष्टी या ठिकाणी अर्पण या ठिकाणी केले. आणि म्हणून ते महान झाले, म्हणून ते संत बनले. लक्षात, आणि म्हणून त्यांचं आजही आपण या ठिकाणी नाव घेत असतो. तर या ठिकाणी पहा की संत एकनाथ महाराज या ठिकाणी नाव केलेला काय म्हणतात, बिंदू चावला वृषभ चावला, काम क्रोध बिंदू चावला, तम घाम अंगाची आग. एकनाथ महाराज या ठिकाणी म्हणत आहे की मला काम क्रोध मला बिंदू चावला. लोकांच्या मनामध्ये दुर्गुण आहे, समाजात बसलेले लोक आहेत, लोकांच्या मनात दुर्गुण आहे. लक्षात, ते दुर्गुण घालवण्यासाठी मनामध्ये लोकांचे दुर्गुण आहेत, मनामध्ये वाईट गुण आहेत लोकांच्या, त्या लोकांच्या मनातले दुर्गुण घालवण्यासाठी एकनाथ महाराजांनी हे भारुड लिहिले. एकनाथ महाराज म्हणतात की तुमच्या मनामध्ये जे दुर्गुण आहे तशा दुर्गुणाचा बिंदू मला या ठिकाणी चावलेला आहे. कोणता बिंदू चावला, तर बिंदू चावला काम क्रोधवाला बिंदू चावला. लक्षात, काम क्रोध मला म्हणजे इच्छा, राग, संताप, चीड अशा दुर्गुण असणारा
विंचू मला या ठिकाणी चावलेला आहे. आणि म्हणून मला काय झालेलं आहे, तमघाम अंगाशी आला. विंचू चावल्यामुळे माझ्या अंगाला घाम आलेला आहे. कारण विंचू चावल्यावर त्याची जे वेदना होतात, असह्य अशा प्रकारच्या वेदना होतात आणि त्या वेदनामुळे आपल्याला खूप घाम या ठिकाणी येतो, खूप त्रास या ठिकाणी होतो. तसाच या ठिकाणी एकनाथ महाराजांना सुद्धा अंगाला या ठिकाणी हा विंचू चावल्यामुळे अंगाला या ठिकाणी घाम फुटलेला आहे. या ठिकाणी एकनाथ महाराज म्हणतात, पंचप्राण व्याकुळ झाला, त्याने माझा प्राण चालला, सर्वांगाचा दाह झाला. माझ्या अंगाला मला या ठिकाणी विष चावल्यामुळं, या विषामुळे मला काय झालेलं आहे, पंचप्राण व्याकुळ झाला. माझा जीव विंचू चावल्यामुळे माझा जीव व्याकुळ झाला पूर्णपणे, अस्वस्थ झालो मी पूर्णपणे. लक्षात, पंचप्राण व्याकुळ झाला, माझा प्राण व्याकुळ झाला पूर्णपणे. कारण मला विंचू चावलेला आहे. विंचूच्या ज्या विषाच्या ज्या वेदना आहेत, संपूर्ण विष माझ्या शरीरभर या ठिकाणी पसरलेलं आहे. लक्षात, जसं विंचू चावल्यानंतर संपूर्ण शरीरभर विष पसरत, तसे मनामध्ये सुद्धा अशा प्रकारचा तुमच्या मनामध्ये जसा गुणगुण आहे, तुमच्या मनामध्ये जे विचार संताप आहे, तशा प्रकारचे गुण सुद्धा आता माझे या ठिकाणी तयार झालेले आहे. म्हणून ते या ठिकाणी म्हणतात, पंचप्राण व्याकुळ झाला, म्हणजे माझा जीव विंचूचा विष चावल्याने, विष भिनल्याने मला या ठिकाणी खूप त्रास होत आहे. त्याने माझा प्राण चालला, माझा जीव चाललेला आहे. माझ्या जीवाला या ठिकाणी खूप मोठा त्रास होत आहे. सर्वांगाचा दाह झाला, सर्वांगाचा म्हणजे संपूर्ण शरीराचा दाह झाला. सगळ्या अंगाची कशी लाही झाल्यासारखं होतं, जळाल्यासारखं होतं. अंगामध्ये या ठिकाणी बीज भिनत असताना खूप मोठा या ठिकाणी त्रास होतो. आणि तशीच अवस्था माझी पण या ठिकाणी झालेली आहे. मनुष्य इंगळी अति दारुण, मदनांगा मारिला तिने, सर्वांगी वेदना जाण त्या इंगळीची. तर या ठिकाणी मनुष्य इंगळी अति दारुण. तर ही जी इंगळी आहे, विंचवाचे अनेक प्रकार आहेत. त्यामध्ये जो मोठा विंचू राहतो ना, त्याला इंगळी असं म्हणतात. लक्षात, मोठ्या विंचवाला इंगळी असं म्हणतात. आणि ही इंगळी मला चावल्यामुळे मला सोसता येत नाही, सहन करता येत नाही, अशा प्रकारच्या वेदना या ठिकाणी मला होत आहे. दारुण म्हणजे काय, सोसण्यासाठी कठीण. लक्षात, सोसण्यासाठी कठीण अशा प्रकारची गोष्ट आहे. आपण म्हणतो कधी कधी भारतीय संघाचा दारुण पराभव झाला, म्हणतो काय, भारतीय क्रिकेट संघाचा दारुण पराभव झाला. दारुण पराभव म्हणजे कसा, की आपल्या भारताचा एवढा मोठा पराभव झाला की तो पराभव आपल्या मनाला सोसत नाही, कठीण वाटतं या ठिकाणी की एवढा मोठा कसा पराभव. लक्षात, तसं या ठिकाणी एकनाथ महाराज आपल्याला या ठिकाणी म्हणतात की हा विंचू मला या ठिकाणी चावल्यामुळे मला त्या विंचवाचं विष सोसताच येत नाही. ज्याच्या वेदना होत आहेत, हे वेदना मला सोसता येत नाहीत. आणि म्हणून म्हणतात की मनुष्य इंगळी अति दारुण, मध नांगा मारलेला तिने, त्या इंगळीने मला नांगा मारलेला आहे. विंचवाच्या पाठीमागच्या बाजूला अशा प्रकारचा जो नांगा राहतो, त्या नांगाच्या वरच्या भागात या ठिकाणी विष राहते. आणि समोरच्या पायाने, समोरच्या भागाने या ठिकाणी विंचू अगोदर पकडतो. समोरच्या कोणत्याही गोष्टीला अगोदर तो पकडतो आणि पाठीमागचा जोराचा डंका या ठिकाणी मारला जातो. एका फटक्यातच या ठिकाणी संपूर्ण विष समोरच्या कोणत्याही गोष्टीमध्ये लावण्याचं काम हा विंचू या ठिकाणी करतो. आणि म्हणून या ठिकाणी एकनाथ महाराज म्हणतात की मला मदनांगा मारीला तिने, या इंगळीने, मोठ्या विंचवाने मला नांगा मारलेला आहे. सर्वांगी वेदना जाण त्या इंगळीची, त्या इंगळीची जी विष आहे माझ्या संपूर्ण अंगामध्ये या ठिकाणी भिनलेलं आहे. आणि मला खूप अंगामध्ये माझ्या खूप लाही होत आहे, खूप आतून जळाल्यासारखी या ठिकाणी होत आहे. खूप प्रचंड अशा प्रकारच्या वेदना या ठिकाणी होत आहे. अशा प्रकारची माझ्या मनाची या ठिकाणी अवस्था आहे. आणि मला विंचू चावला, तो मात्र या ठिकाणी कुठला विंचू चावला आहे, काम क्रोधवाला विंचू चावला आहे. लक्षात, माणसाच्या अंगामध्ये जे दुर्गुण आहे ते दुर्गुण माझ्याही अंगात आता निर्माण झालेले आहे. आता याच्यावर उपाय मी काय करू,
उपायाच्या संदर्भात या ठिकाणी एकनाथ महाराज म्हणतात, ह्या विंचवाला उतारा तमगुणा मागे सारा. लक्षात, ह्या विंचवाला उतारा. आणि लक्षात, पूर्वीच्या काळी या ठिकाणी विंचवला की लोक मांत्रिक तांत्रिकाकडे या ठिकाणी घेऊन जातात. आपण म्हणतो की याच्यावर काहीतरी उतारा टाका नाही का. हा उतारा म्हणजे काय, उपाय करा. तर मग मांत्रिक तांत्रिक या ठिकाणी कशा प्रकारचे तरी आपले मंत्र म्हणत राहतो, काहीतरी बोलत राहतो, त्याची तर माहिती राहतं सर्वात, आणि काहीतरी तो कपाला अंगाला या ठिकाणी अंगाला लावून ठेवतो. अशा प्रकारची अंधश्रद्धा त्या काळामध्ये होती आणि अजूनही काही प्रमाणात अशा प्रकारची अंधश्रद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आणि म्हणून एकनाथ महाराज या ठिकाणी म्हणतात की ह्या विंचवाला उतारा, मला तर विंचू चावलेला आहे, या विंचवाला काय उपाय आहे. तर या विंचवाला उतारा तमगुण मागे सारा. तमगुण म्हणजे या ठिकाणी दुर्गुण गुण जे आहे ते मागे सारा. लक्षात, हे दुर्गुण आहेत पूर्णपणे, इच्छा, राग, संताप, चीड. लक्षात, हे काय आहे, दुर्गुण आहे. हा जो विंचू चावला आहे, या विंचवाला उपाय काय आहे, तर तमगुण मागे सारा. मनामध्ये असणारे जे दुर्गुण आहे, या दुर्गुणाने या ठिकाणी काय करा, मागे सारा, बाजूला सारा, मनातून बाजूला सारा. म्हणून या ठिकाणी म्हणतात तमगुण मागे सारा. सात्विक गुण सत्वगुण लावा अंगारा. सत्वगुण लावा अंगारा. सत्वगुणाचा अंगारा मला या ठिकाणी लावा, चांगल्या गुणांचा अंगारा लावा. लक्षात, समाजातील लोक विंचवल्यानंतर मांत्रिक तांत्रिकाकडे जाऊन या ठिकाणी अंगारा लावतात. परंतु मला अंगारा कसला लावा म्हणतात महाराज, सात्विक गुणांचा अंगारा लावा, चांगल्या गुणांचा माझा अंगारा लावा. मला जर तुम्ही चांगल्या गुणांचा अंगारा लावाल तर माझ्या मनामध्ये असणारा इच्छा, राग, संताप, चीड अशा प्रकारचे दुर्गुण असणारा विष माझ्या अंगामध्ये जे भिनलेलं आहे ते विष मात्र या ठिकाणी कमी होऊन जाईल. कशामुळे जाईल, जर मला या ठिकाणी सात्विक गुणांचा तुम्ही अंगारा लावा, मला जर चांगल्या गुणांचा तुम्ही अंगारा लावा, तर माझ्या मनात काय या ठिकाणी राग, संताप, चीड हे जे दुर्गुण माझ्या मनात शिरलेले आहे, या विंचवाचे जे दुर्गुण माझ्या अंगामध्ये शिरलेले आहे, ते विंचवाचे विष या ठिकाणी उतरून जाईल. आलं लक्षात. विंचू चावल्यानंतर हे लोक उपाय करण्यासाठी मांत्रिक तांत्रिकाच्या घरी जातात आणि उपाय करून घेतात. तसंच महाराज मला या ठिकाणी लोकांना म्हणतात की तुम्ही विंचू चावल्यानंतर मांत्रिक तांत्रिकाकडे जाऊन उपाय करता, परंतु तुमच्या मनामध्ये जे दुर्गुण आहे ते दुर्गुण घालवण्यासाठी या ठिकाणी मी जसं सात्विक गुणांचा अंगारा माझ्या अंगाला लावलेला आहे, चांगल्या गुणांचा माझ्या अंगाला लावल्यामुळं माझ्या मनात असणारे राग, संताप, चीड हे आपोआप या ठिकाणी कमी होईल. म्हणून या ठिकाणी महाराज म्हणतात की सत्वगुण लावा अंगारा. सात्विक गुणांचा जर अंगारा लावला, चांगल्या गुणांचा जर माझ्या मनाला अंगारा लावला, तर माझ्या मनातले दुर्गुण आपोआप बाहेर निघून जातील. आपल्या मनात जर दुःख असेल तर आपल्या मनाला आनंद होणार नाही. परंतु आपलं मन जर आनंदी असेल, तर आपल्या मनात दुःख राहणार नाही. लक्षात, आपल्या मनात जर या ठिकाणी राग, संताप, चीड असेल लक्षात, तर या ठिकाणी आपल्या मनात चांगले गुण असणार नाहीत. आणि जर चांगले गुण मनामध्ये असतील तर राग, संताप, चीड राहणार नाही. म्हणून राग, संताप, चीड घालवण्यासाठी एकनाथ महाराज म्हणतात की मला सात्विक गुणांचा अंगारा, चांगल्या गुणांचा मला अंगारा लावा. चांगल्या गुणांचा जर अंगारा लावला तर माझ्या मनातला राग, संताप, चीड, इच्छा हे दुर्गुण माझ्या मनातून निघून जातील. म्हणून या ठिकाणी ते म्हणतात सत्वगुण लावा अंगारा. विंचू इंगळे उतरे झरझरा. लक्षात, जे विष माझ्या अंगात भिनलेलं आहे ते झरझर या ठिकाणी उतरत आहे, झरझर उतरत आहे. कशामुळे सात्विक गुणांचा अंगारा माझ्या अंगाला लावल्यामुळं माझ्या मनामध्ये असणारे राग, संताप, चीड, इच्छा हे जे दुर्गुण आहे हे दुर्गुण पूर्णपणे झरझर खाली उतरत आहे. कारण माझ्या मनात काय झाले, आता चांगले गुण, चांगले विचार माझ्या मनात निर्माण झाल्यामुळं माझ्या मनातील राग, संताप, चीड, इच्छा हे जे दुर्गुण आहे हे दुर्गुण या ठिकाणी बरोबर कमी झालेले आहे. कारण म्हणून या ठिकाणी ते म्हणतात विंचू इंगळे उतरे झरझरा. लक्षात, एखाद्या मांत्रिक तांत्रिकाने मंत्र टाकल्याबरोबर त्याच्या अंगातला दाह
अंगात भिन्नर जे विष आहे हे झरझर झरझर या ठिकाणी उतरून जातं. अलीकडच्या काळात आपण या ठिकाणी त्या मानसिक तांत्रिकाकडे न जाता डॉक्टरकडे या ठिकाणी आपण जातो. ज्या ठिकाणी विंचू चावला असेल, ज्या ठिकाणी विंचू चावला असेल त्या ठिकाणी डॉक्टर पहिल्यांदा इंजेक्शन या ठिकाणी देतो आणि मग त्याचे वेदना आहे हे वेदना आपल्या झरझर 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 पूर्णपणे हळूहळू कमी होऊन या ठिकाणी जातात. एकनाथ महाराज या ठिकाणी असं म्हणतात की मला 7वी गुणाचा अंगारा लावा. लक्षात, एकनाथ महाराज लक्षात स्वतःमध्ये या ठिकाणी इच्छा, संताप, राग, चीड तुमच्यासारखे माझ्या मनात या ठिकाणी हे गुण दुर्गुण निर्माण झालेले आहेत. मी उपाय म्हणून या ठिकाणी 7वी गुणांचा अंगारा लावलेला आहे आणि चांगले गुण माझ्या मनामध्ये निर्माण झाल्यामुळं माझ्या मनात हा विंचू चावलेला आहे, हा झरझर झरझर उतरलेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी ते म्हणतात विंचू इंगळी उतरे जरजरा. सत्वगुण उतारा, सत्व उतारा देव अवघा सरीला तमगुण. सत्वगुणांचा उतारा या ठिकाणी मी घेतल्यामुळं माझ्या मनामध्ये जे वाईट गुण होते ते वाईट गुण पूर्णपणे सरलेले आहेत. म्हणून ते म्हणतात सत्व उतारा देऊन. सत्वाचा उतारा या ठिकाणी घेतला, चांगल्या विचारांचा उतारा या ठिकाणी मी घेतला, सत्वाचा अंगारा लावला म्हणून माझ्या अंगात चढलेलं जे विष आहे हे विष आता झरझर झरझर खाली उतरलेलं आहे. सत्व उतारा देऊन अवघा करीला तमगुण. माझ्या मनातले वाईट गुण, तमगुण म्हणजे वाईट गुण, संपूर्ण माझ्या शरीरातला जो दुर्गुण आहे, वाईट गुण आहे हे पूर्णपणे सरलेले आहे, बरोबर बरोबर कमी झालेले आहे. किंचित राहिली कुणकुण. लक्षात, विषयाची विंचू चावलेल्या विषयाची किंचित थोडीशी या ठिकाणी कुणकुण राहील. दवाखान्यात गेल्यानंतर आपण ज्यावेळेला इंजेक्शन करतो अर्ध्या पाऊण तासाने आपण म्हणतो की आता जास्त काही दुखत नाही. थोडीशी जिथं चावलेलं आहे तिथं थोडीशी कुणकुण राहिलेली आहे, थोडंसं नॉर्मलचं दुखत आहे. म्हणून एकनाथ महाराज या ठिकाणी म्हणतात किंचित राहिली कुणकुण, थोडीशी चुरचूर या ठिकाणी वाटत आहे. ते सुद्धा या ठिकाणी कशी घालवली पहा. शांत केली जनार्दनी, शांत केली जनार्दनी. जनार्दनी म्हणजे एकनाथ महाराजांचे जनार्दन स्वामी हे त्यांचे गुरु आहेत आणि नेहमीच एकनाथ महाराज कुठं ना कुठं एक आपल्या स्वामींचा, आपल्या गुरुचा या ठिकाणी वारंवार कुठं ना कुठं उल्लेख या ठिकाणी करत असतात. आणि राहिलेली जी कुणकुण आहे लक्षात, मला विष चावल्यानंतर संपूर्ण 7वी गुणाचा अंगारा लावल्यानंतर माझ्या शरीरातली जी कुणकुण आहे ही बारीकशी या ठिकाणी कुठंतरी फुनफुन राहिलेली आहे. ती माझी फुनफुन सुद्धा या ठिकाणी माझे जनार्दन स्वामीचे माझे गुरु आहेत यांच्या गुरुच्या कृपेमुळे ती पण माझी फुनफुन या ठिकाणी पूर्णपणे बंद झालेली आहे. गुरुच्या कृपेने मी सुद्धा आता पूर्ववत चांगला झालेलो आहे. माझ्या मनातले सगळे दुर्गुण या ठिकाणी उतरलेले आहेत. भारूड सांगण्याचा उद्देश अशा प्रकारचा आहे की मी जसं माझ्या मनातल्या इच्छा, राग, संताप, चीड या गोष्टी माझ्या मनातल्या मी या ठिकाणी घालवल्या, बरोबर आहे, माझ्या मनातल्या मी घालवल्या, आता तुम्ही सुद्धा तुमच्या मनातल्या हे दुर्गुण या ठिकाणी घालवा. माझ्या मनात मी तुमच्यासमोर प्रिय करून पाहिलं की माझ्या मनातले दुर्गुण मी कसे घालवले ते तुम्हाला मी या ठिकाणी सांगितले. तुम्ही सुद्धा आता तुमच्या मनातले दुर्गुण घालवा. काय करून घालवा तर या ठिकाणी सात्विक विचार मनामध्ये ठेवा, चांगले मनामध्ये विचार ठेवा. तुम्ही जर मनामध्ये चांगले विचार ठेवाल तर तुमच्या मनाला राग येणार नाही, संताप येणार नाही, कधी चिडणार नाही. जर तुमचे विचार चांगले असेल तर. म्हणून पहिल्यांदा विचार या ठिकाणी चांगले ठेवा. जर तुम्ही चांगले विचार करून राहाल तर तुम्हाला कधी राग, संताप, चीड मनामध्ये इच्छा कधी निर्माण होणार नाही. तुम्ही कधी दुःखीच नाही होणार. आणि जर तुम्ही कधी दुःखी होणार नसाल तर तुम्ही आनंदी राहा, बरोबर आहे. तुम्ही काय राहा, आनंदी राहा. जसं मी आनंदी आहे, जसं मी आनंदी आहे तसं तुम्ही आनंदी राहा. लक्षात, तुमच्या मनातले दुर्गुण घालवण्यासाठी मी जो उपाय केला तो उपाय तुम्ही करा. या ठिकाणी एकनाथ महाराजांनी वाढवली. लक्षात, या भारूडचा अर्थच अशा प्रकारचा आहे की माझ्या मनात तुमच्या मनासारखेच माझ्या मनात या ठिकाणी दुर्गुण निर्माण झाले होते. मी या ठिकाणी सात्विक गुणाचा अंगारा माझ्या अंगाला लावला आणि माझ्या गुणातला, माझ्या अंगातला संपूर्ण राग, संताप, चीड झरझर झरझर खाली उतरलं, निघून गेलं. का तर माझ्या चांगले गुण या ठिकाणी निर्माण झाले, चांगल्या गुणाचा अंगारा मी लावला
हा उपाय मी केला. मी उपाय फक्त एवढाच केला की माझ्या मनामध्ये मी सात्विक गुण ठेवले, चांगले गुण माझ्या मनामध्ये ठेवले. माझ्या मनातले वाईट गुण तर गुण निघून गेले. तुमच्या मनात वाईट गुण आहे, राग आहे, संताप आहे, चीड आहे, इच्छा आहे, वाईट वासना आहे, भावना आहे, दुर्गुण आहेत अनेक. हे तुम्हाला घालवण्यासाठी तुम्ही तुमच्या मनात चांगले गुण निर्माण करा, सात्विक गुण निर्माण करा. वाईट गुण तुमच्या मनातले आपोआप निघून जातील. हे सांगण्यासाठी एकनाथ महाराजांनी हे भारूड लिहिलेलं आहे. यासाठी त्यांनी भारूड लिहिलेलं आहे. शेवटी काय झालं, समाजातील लोकांना चांगल्या गोष्टी सांगण्यासाठी एकनाथ महाराजांनी जे काय अभंग रचना केली, ओवी रचना केली, हे जे भारूड लिहिलं ते तेवढ्यासाठी. फक्त भारुडामध्ये या ठिकाणी आता आनंदात नाचत गात हे भारुड या ठिकाणी म्हणायचं असतं. आणि आतापर्यंत आपण बऱ्याच वेळेला पाहिलं की एकनाथ महाराजांचं भारूड म्हटलं की सांगणारा व्यक्ती या ठिकाणी आनंदात नाचत गात या ठिकाणी लोकांना समजावत असतो, लोकांचं मनोरंजन होतं. लोकांचं काय झालं पाहिजे, थोडंसं मनोरंजनही झालं पाहिजे, काही गोष्टी त्यांना डोसही मारला पाहिजे, चांगल्या गोष्टी या ठिकाणी सांगितल्या पाहिजे, सगळ्याच गोष्टी या ठिकाणी करता आल्या पाहिजे. नुसतंच या ठिकाणी असं उभं राहून 3 तास तुम्हाला जर ज्ञान सांगितलं तर तुमचं डोकं या ठिकाणी जड होईल, बरोबर आहे. परंतु समजावून सांगत असताना तुमच्याशी संबंधित काही गोष्टी सांगितल्या तर तुम्हाला या ठिकाणी बरोबर पटतात ते, आणि वाटतं चांगलं ऐकायला या ठिकाणी बरं वाटतं. नुसतं तत्वज्ञान सांगून किंवा चांगल्या गोष्टी महान गोष्टी बोलून जमल का नाही, त्याचा कुठंतरी ऐकणाऱ्या लोकांच्यावर परिणाम या ठिकाणी झाला पाहिजे. आणि म्हणून भारूड हे अशा प्रकारे नाचत गात लोकांचे दुर्गुण सांगून त्यांच्या मनात चांगले विचार कसे निर्माण होतील हा विचार या ठिकाणी भारुडाच्या माध्यमातून एकनाथ महाराजांनी या ठिकाणी ठेवलेला. आणि अशा रीतीने या ठिकाणी हे जे भारूड आहे हे भारूड या ठिकाणी संपलेलं आहे. आपल्या अजून 2 कविता या ठिकाणी बाकी आहेत, त्याही या ठिकाणी दररोज एक एक घेऊन आपण पोर्शन आहे तो आपण या ठिकाणी कंप्लीट करणार आहोत.